नमस्कार सर्वांना. भरली वांगी या खायला. कापले आपण काटेरी वांगी, मग घेतला कांदा चिरून, टोमॅटो चिरून, डाळा, शेंगदाणे, लसूण चिरून, कोथिंबीर, हिंग आणि कढीपत्ता. मग आपण घेतले मीठ, धणेपूड, जिरे, राई, हळदी, तीळ आणि काळं तिखट सोलापुरी. मग केला आपण गॅस ऑन, त्यावर ठेवली कढई. कढईत घातलेत आपण शेंगदाणे, मस्त त्याला खरपूस भाजून घेतले लालसर होईपर्यंत. त्यानंतर टाकले डाळालाही मस्तपैकी लालसर भाजले. मग मिक्सीमध्ये भाजलेले शेंगदाणे आणि डाळ टाकले आणि घेतलं वाटून. त्या वाटणामध्ये नंतर आपण मिसळले सर्व घेतलेले मसाले मिठासकट आणि केले त्याला छानपैकी मिक्स. त्यात घातले थोडेसे तेल आणि थोडंसं पाणी, मिसळून घेतलं आणि केलं छानपैकी सारण तयार. सारण झाल्यानंतर एक एक वांगी मस्तपैकी घेऊन ती भरून गाठली आपण त्या सारणाने भरलेली सर्व वांगी मस्तपैकी ठेवली साईडला. मग कढईत घातले तेल, त्यात घातले राई, त्यात घातली थोडीशी मेथी दाणे आणि जिरे. ते तडतडल्यानंतर त्यावर आपण टाकला लसण जो बारीक चिरला होता. मस्तपैकी लाल झाल्यावर त्यावर आपण टाकले कांदेसुद्धा मस्त छानपैकी लालसर होईपर्यंत आपण घेतले भाजून. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकले कढीपत्ता आणि टोमॅटो जे आपण घेतले होते चिरून. टोमॅटो बारीक मस्त झाल्यानंतर त्यात टाकली थोडीशी आपण हिंग. मस्त चालवून घेतलं आणि सगळ्यांना एकजीव केलं. त्यानंतर भरलेली जी वांगी होती ना, ती मस्तपैकी त्यात टाकली आणि मग त्याला आपण फिरवून घेतलं. थोडं त्यात जो काही मसाला होता तो खालीवर त्यात मस्त मिक्स होईपर्यंत. आणि त्यानंतर आपण जे ताटात उरलेलं सारण होतं ना, त्यात ताट पाणी टाकलं आणि ते आपण त्याच्यात टाकलं. वरून एक ग्लास पाणी घालून मस्तपैकी झाकण लावलं, 10 मिनटं शिजवलं आणि झाली आपली भरली वांगी तयार. मग कोथिंबीरीने केलं मस्त गार्निश. या खायला.